आपण आलेलो इस्कॉन टेम्पल आहे खारघरला. तर हे इथे माझ्या इस्कॉन टेम्पल आहे. याची माझ्या इंस्टाग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण जाऊन तिथं बघू शकता. तुला दाखवतो परिसर कसा आहे ते आज. त्या पूर्ण बघा. आता आम्ही चालवलो आहे इस्कॉन. आता भावानं आपण चाललो आहे इस्कॉन टेम्पलला बरं का. आता हे बघा आम्ही रस्त्याने चाललो आहे. मित्र मी माझा जोडीदार मित्र मी आहे. आता चाललो आहे मस्त की. आता आम्ही आलो आहे इस्कॉन टेम्पलला. हे बघा हे हा पूर्ण म्हणजे हा आतमध्ये एंट्री करण्याचा पूर्ण माझ्या पाठीमागं पूर्ण हे पब्लिक आहे बघा. आता ह्याच्या इथून आपण आतमध्ये जाणार आहे. एंट्री करणार आहे. आतमध्ये जाणार आहे मस्त बघा. आता आपण जाऊ आतमध्ये. हे इस्कॉन टेम्पल आहे ना हे म्हणजे राधाकृष्ण जेवढं फेमस आहे ना इस्कॉन टेम्पल. म्हणजे आता भरपूर ठिकाणी आहेत बरं का इस्कॉन टेम्पल हे. पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते म्हणतात ना ते जागा जरा वातावरण म्हणा हे क्लायमेट्स वगैरे ते कसं जरा म्हणजे फ्रेश असते एकदम. तर त्याच्यामुळं आपल्याला तिथं कसं जरा मनाला शांतता मिळते. प्लस आपलं मन शांत विंत मस्त फ्रेश होतो माणूस. त्याच्यामुळं म्हणजे आपण देवाच्या ठिकाणी म्हणा आपलं कुठं विठ्ठलाच्या मंदिरात म्हणा गणेश मंदिरात म्हणा असं राधाकृष्ण मंदिर असं म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरलं पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे आपलं मन जरा शांत होतं. माणूस जरा कसं शांत मांडणं विचार करतो बाकी सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळं जरा फिरलं पाहिजे. आणि आता आपण मस्त बघा तिथं आलो बघा इस्कॉन टेम्पलला. तर आता हे म्हणजे आता हे बांधकाम सध्या आताचं बरं काय हे सगळं पूर्ण हे दिसतं ना चार बाजून बिल्डिंग आहेत बघा. त्याच्यामध्ये हे म्हणजे इस्कॉन टेम्पल आहे. आता हे मस्तपैकी चारी बाजून ह्याला म्हणजे पूर्ण बिल्डिंग आहे चारी बाजूनं. तर आता इथं पुढं गार्डन आहे मस्तपैकी वगैरे पाणी बिणी आहे तिथं. परत आणि पब्लिक तर भरपूर आहे. त्याच्यामुळं काय विषय नाही भावानं. आणि इथं आपण फॅमिली घेऊन इथं आरामात येऊ शकतो. म्हणजे फॅमिलीला आपल्याला कसं आता आपण बायचान्स म्हणजे पब्लिक आजकाल कसं आहे जरा बाहेर जायला लाजते. म्हणजे पब्लिकसमोर जास्त आपण फिरत नाही आपल्या परिवाराला घेऊन बरोबर आहे. तर हे राधाकृष्णाचं मंदिर आहे. इथं मस्तपैकी आपण जाऊ शकतो इथं फिरायला वगैरे. तिथं आपल्याला तिथं कसं आहे वेगवेगळी माहिती पण भेटतात तिथं की बाबा म्हणजे भगवद्गीता म्हणा. आता तुम्हाला भगवद्गीता जर वाचायची असेल तर आपण तिथं जाऊन ते घेऊ शकता. तिथं आपल्याला एकदम स्वस्त पैशामध्ये तिथं भगवद्गीता मिळते. त्याच्यामुळं काय विषय नाही बाबांना. तर आता तिथं म्हणजे प्रत्येक भागाला वेगवेगळा माणूस आहे. तर तो माणूस आपल्याला स्वतःचा परिचय प्लस तिथल्या वातावरणाचा परिचय इस्कॉन टेम्पल वगैरे ते कसं आहे काय म्हणजे ते पहिले त्याच्या अगोदर कसं होतं आता कसं आहे ह्याची पूर्ण आपल्याला माहिती ती म्हणजे त्यांच्याद्वारे ते देत असतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याची पूर्ण माहितीही मिळून जाते. आणि कसं आहे आजकाल आपण कसं फिरायला म्हणजे आपण सगळं आता पैशात गुंतवले बरोबर आहे. तर पैशाचा विचार म्हणजे करा. पैशाचा विचार पण केला पाहिजे मित्रांनो. असा काय विषय नाही. पण माणसांनी फिरायला पण गेलं पाहिजे. कसं फिरल्यानं माणूस मेन फ्रेश होतो. बघू शकता. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.